नमस्कार मित्रांनो. जवळजवळ प्रत्येक घरात दररोज पूजा केली जाते. पूजा करणे हे एक सामान्य परंपरा मानली जाते. पण प्रत्येक पूजेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे दीपक प्रज्वलन. कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते आणि दिवा हे अंधारात प्रकाश आणणारे प्रतीक आहे आणि मानवाला थेट ईश्वराशी जोडणारा एक माध्यम आहे. तुम्ही कधी ना कधी हे नक्कीच लक्षात घेतलं असेल, की जेव्हा तुम्ही पूजा करता, दिवा लावता, तेव्हा त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये काही विशेष आकृती तयार होते. कुणाच्या दिव्यात फुलासारखी आकृती तयार तयार होते, कुणाच्या दिव्यात हृदयासारखी आकृती तयार होते, कुणाच्या दिव्यामध्ये डोळ्यांसारखी किंवा कुणाच्या दिव्यामध्ये चक्क स्वामींची प्रतिमा सुद्धा तयार होते. काही दिव्यांमध्ये फुलासारखी आकृती तयार होते. तर कोणाच्या दिव्यात 2 पाकळ्या दिसतात, कोणाच्या 4 तर कुणाच्या दिव्यात संपूर्ण फुल तयार होतं. तर प्रत्येकाच्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती निर्माण होतात. तर काहींच्या दिव्यात काही आकृती रोज दिसते, तर काहींच्या दिव्यात ती केवळ एखाद्या विशेष दिवशीच ते दिसत असते. तर मित्रांनो, सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या, की दिव्यात फूल किंवा कोणती आकृती तयार होणे ही एक सामान्य घटना नाहीये. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही एक अत्यंत शुभ आणि दिव्य संकेत मानला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच दिव्य संकेत नेमका कोणता आहे ते सांगणार आहे. अनेक लोक हे समजून घेत नाहीत, जाणून घेणार नाहीत आणि त्यामुळे पुढेही ते जाऊ शकत नाहीत. तर दिव्याच्या ज्योतीमध्ये फुलासारखी आकृती का तयार होते? त्यामागे कोणता दिव्य संदेश किंवा कोणते दिव्य आशीर्वाद लपलेले असतात? आणि जर आपल्या दिव्यात अशी आकृती तयार होत असेल, तर आपल्याला कोणती कामे त्वरित केले पाहिजेत, कोणती टाळायला हवीत, हे सर्व मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक पहा, ऐकायचा आहे. कृपया हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहायचं आहे. जर तुम्ही खरे भक्त असाल आणि स्वामींवर तुमची श्रद्धा ठेवत असाल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि जर तुमचा काही प्रश्न असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचे उत्तर नक्की देईन. मी याआधी दिव्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेक लोक विविध प्रकारचे प्रश्न विचारतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तरीही एखादा प्रश्न जर उरला, तर तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मित्रांनो, याआधी जो मी व्हिडिओ बनवलेला होता, त्याला जवळ-जवळ 9 लाख व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करते. धन्यवाद बोलते, कारण तुमच्यामुळे मला खूप मोटिव्हेशन मिळते आहेत अशा छान-छान व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, पूजेच्या वेळी जेव्हा दिव्यात फूल किंवा एक कोणतीही आकृती तयार होते, तेव्हा अनेक लोक याला केवळ योगायोग समजून दुर्लक्ष करतात. पण हे योगायोग नसून एक दिव्य संकेत असतो. आध्यात्मिक दृष्टीने दिव्यात फूल तयार होणे याचा अर्थ असा आहे, की तुमची भक्ती, तुमची प्रार्थना आणि तुमची पूजा ईश्वरापर्यंत, भगवानपर्यंत पोहोचलेली आहे. ती तुमच्या इष्टदेवतांपर्यंत पोहोचलेली आहे. ते तुमच्यावर प्रसन्न आहेत. ते तुम्हाला पाहतात सुद्धा आणि ऐकतात सुद्धा. तर दिव्यात तयार होणारे हे फूल याचं प्रतीक आहे, की तुमच्या मनातील पवित्रता आणि श्रद्धा आता ऊर्जेमध्ये रूपांतरित होऊन ईश्वरापर्यंत पोहोचत आहे आणि तीच ऊर्जा फुलाच्या रूपाने आशीर्वाद बनून प्रकट होते. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, की जिथे खरी भक्ती असते, तिथे चमत्कार नक्की घडतात. दिव्यात फूल तयार होणे हाच तो चमत्कार आहे, जो आपल्याला जाणवून देतो, की ईश्वर आपल्या आसपास आहे, आपल्या पूजेवर प्रसन्न आहे. जर तुमच्या दिव्यातही फूल तयार होत असेल, तर या वेळेला, या क्षणाला हलक्यात घेऊ नका. तो ईश्वराचा आशीर्वाद समजा आणि सर्वप्रथम आपल्या इष्टदेवतेचे मनापासून आभार माना. तर आता लक्ष देऊन ऐका. तुम्हाला कोणती कामे त्वरित करायची आहेत, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. जर तुम्ही ही कामे केलीत, तर तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल आणि तुम्हाला देवी देवतांचे संकेत किंवा दर्शन सुद्धा घडू शकतं. तर नंबर 1, जेव्हा तुमच्या दिव्यात फूल किंवा आकृती तयार होऊ लागेल, तेव्हा त्या दिवसापासून दुसऱ्यांच्या घरी बनवलेलं अन्न खाणे थांबवा. कितीही आग्रह करत असतील, कितीही जवळचे लोक असतील, तरी हा नियम पाळा. बाहेरून आलेली मिठाई, लाडू किंवा कोणतेही खाद्यपदार्थ टाळा. 2, तुमचे इष्टदेव, कुलदेवी किंवा कुलदेवता यांच्या नावाने दररोज जल अर्पण करा. 1 किंवा 5 लोटे जल अर्पण करा. त्यांच्या नावाची चालीसा दररोज पठण करा. त्यांच्या नावाने दीपक दररोज लावा आणि त्यात कंजूसपणा करू नका.
घी किंवा तेल श्रद्धेने अर्पण करा, जेणेकरून दीपक किमान 1 तास तरी जळेल. नंबर 3, दिव्यात फूल तयार होऊ लागल्यावर देवांना भोग अर्पण करा. लवंग, बत्ताशे, पंचमेवा, वेलची, लाडू, मिश्री इत्यादी भोग अर्पण करू शकता. अर्पण केल्याने तुमची शक्ती वाढणार आहे. नंबर 4, तुमच्या इष्टदेवतेच्या दिवशी घरात अखंड ज्योत लावा. ज्या घरात अखंड ज्योत जळते तिथे नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही. नंबर 5, तुमची पूजा अधिक वाढवा. चालीसा, स्तुती, मंत्रजप, भजन, कीर्तन श्रद्धेने करा. देवांशी मन मोकळे करून बोला. घरात काही नवीन आणल्यास प्रथम देवांना ते अर्पण करा. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा. कोणतेही संकेत, स्वप्न किंवा चमत्कार कोणालाही सांगू नका. हे अनुभव फक्त तुमच्यासाठी असतात. इतरांना सांगितल्यास ते लुप्त होतात. त्याचा तुम्हाला काही प्रभाव दिसणार नाही. शक्य असल्यास आठवड्यातून एकदा तरी तुमच्या इष्टदेवतेच्या सिद्ध मंदिरात जा, दान करा आणि शांतपणे ध्यान करा. दिव्यात तयार झालेल्या फुलाचा टिळा लावा आणि ते जपून ठेवा, पण कोणालाही सांगू नका. जर शरीरात वेदना असतील किंवा एखादी समस्या असेल तर पूजेच्या वेळी देवांना मनापासून सांगा. नक्कीच दिलासा मिळेल आणि समस्येचे निराकरण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही पाहाल, तुम्ही जमिनीवरून शिखरापर्यंत पोहोचाल. तर मला आशा आहे की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.